प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद काकू, खूप आभार. आमच्या शुभेच्छा. आता याचा युबीआयचाही झाला. तुमचा वाढदिवस म्हणून बरोबर घेतलं होतं, पार्टिसिपेट केलं होतं. कविता व्हेरी नाईस. 11 तुम्ही स्टोरीज करीन माझं फायनल आहे बाबा. आले तर म्हणजे आता पहा कसं काय. 5 वाजताची वेळ म्हणजे 5:30 पर्यंत पोहोचलो. उन्हाचं 4-4:30च्या पुढेच निघू म्हणजे बरं राहील. असं काही नाही, बस वाटलं येऊन चला आत्ता मी लिहून काढली. संगीता 8:05 झालेत, तर पण सुरू करूया का? हो चालेल. तर नमस्कार सगळ्यांना. आजचा दिवस खरं तर खूप खास आहे. आज 1 मे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज नवीन 1-2 लोक आहेत, पण बरेचसे लोक आहेत जे सतत बोलपट बरोबर आहेत. अगदी शशिकला काकू आणि काका तर पहिल्या बोलपट झाला तेव्हापासून आमच्या बरोबर आहेत आणि ते बऱ्याच नवीन लोकांना घेऊन आले. त्यांनी बऱ्याच लोकांना बोलपटशी जोडलंय. त्यावर काकू काका दोघांचे खूप खूप आभार. आज बोलपटला 1 वर्ष झाले. मागच्या 1 मेला म्हणजे 2024 1 मेला आम्ही हा बोलपट उपक्रम सुरू केलेला, मी आणि शर्वरीने. आणि सुरू केला म्हणजे काय, गप्पा गप्पांच्या ओघात तो सुरू झाला. असेच भेटलो कॅज्युअली एका ओपन माईक मध्ये. नंतर कॉफीला भेटायचं ठरवलं आणि तिकडे बोलता बोलता मराठीसाठी काही असं एक हक्काचं ठिकाण नाहीये मराठी सादर करायला, लिहायला. त्यामुळे आपण सुरू केलं तर लोकांना प्रेरणा मिळेल, तसं एक थोडी कम्युनिटी चालू होईल. आणि पहिल्या ओपन माईक पासनं अगदी 1 मेला जो ओपन माईक झाला तेव्हापासनं बोलपटला भरभरून प्रतिसाद मिळालाय आणि तो तसाच राहिलाय. 1 वर्ष झाली तरी असंख्य नवीन लोक जोडले गेलेत. आजची होस्ट आपल्याबरोबर तिने आधी परफॉर्म केलं होतं आणि दरवेळेला आम्ही काहीतरी नवीन थीम, नवीन होस्ट, हा ओपन माईक विषयी आम्ही थोडं काही काही प्रयत्न करत असतो. ओपन माईक व्यतिरिक्त पण 1-2 उपक्रम चालू केले. जसं लहान मुलांचं ओपन माईक करत होतो. बुक्सशी रिलेटेड एक चर्चा चालू केली होती ह्या गेल्याच महिन्यात आणि त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. स्टोरी टेलिंग इव्हेंट केला होता, कारण नॉर्मली 4 मिनिटाची वेळ असेल तर बरेच लोक पोएट्री, पोएम, कविता प्रेफर करतात, सादर करतात. तर स्टोरी टेलिंग साठी काहीतरी करावं म्हणून फक्त स्टोरी टेलिंग हा इव्हेंट केला होता. तर असे वेगळे उपक्रम सुरू करायची, चालू ठेवण्याची आमची खूप इच्छा आहे, आकांक्षा आहे आणि आम्हाला असाच साथ देत राहा. तर बोलपटची नव्याने ओळख तुम्हाला काय करायची, हीच बोलपटची ओळख आहे. आम्ही सुरू केलं असलं तरी तुम्ही सगळ्यांमुळे आज बोलपट इथे आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मला आणि शर्वरीला कुठलाही एक इव्हेंट सुरू केला आणि लोकांसमोर दिसली की अतिशय आनंद होतो, की एखाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा धावपळीच्या वेळेस एवढे डिस्ट्रॅक्शन असताना, एवढे कार्यक्रम होत असताना तुम्ही बोलपट निवडलं, बोलपटला वेळ द्यायचं ठरवलं. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना बघून. आणि आज तुम्ही सगळे आले, तुम्हाला जर कॅमेरा चालू करता आला तर करा. परफॉर्म करताना किंवा जेव्हा पार्टिसिपंट परफॉर्म करत असतात तुमचे हसरे चेहरे बघायला आम्हाला आवडतील. माईक फक्त म्यूट ठेवा, कारण तुम्ही बोलत नसला तरी बॅकग्राऊंड चा व्हॉइस पकडतो ब्लूटूथ मध्ये. त्यामुळे परफॉर्म करताना कोणी काही बोलत असेल तर खूप डिस्टर्बन्स येतो. तर माईक फक्त म्यूट करा. पण कॅमेरा शक्य असेल तर, नो कम्पल्शन, पण कॅमेरा शक्य असेल तर चालू करा. आणि एवढं बोलून मी शर्वरीला सांगते आपल्या होस्टची ओळख करून द्यायला. ओव्हर टू यू शर्वरी. येस, थँक्यू फॉर द लवली इंट्रोडक्शन केतकी. आणि हो, खूप खूप म्हणजे आनंद पोटात आज महिना असं गाणं आठवतंय मला, कारण कुठून आम्ही जस्ट सुरुवात केली होती आणि 1 वर्ष झालं सुद्धा म्हणता म्हणता. आणि तुमच्या उद्दंड प्रतिसादामुळे, तुमच्या सातत्याने मिळालेल्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालंय. तुम्ही पार्टिसिपंट म्हणून, ऑडियन्स म्हणून अतिशय भरभरून कौतुक केलंय, फीडबॅक दिलाय, पार्टिसिपेट केलंय आणि हक्काचा मंच तुमचा, आमचा आणि आपला सगळ्यांचा झालाय बोलपट. याचा मला विशेष आनंद वाटतोय आणि ह्याचं श्रेय डेफिनेटली केतकीला जातं, कारण तिने हे सुरुवात केली नसती, मला एक कॉफीसाठी विचारलं नसतं, हा बोलपट उभा राहिला नसता. सो हे आवर्जून सांगावं असं वाटतं. सो मी फार माझी बडबड करत नाही, बरेच जण तुम्ही मला ओळखताच, पण थोडक्यात फक्त सांगते, मी आणि केतकी आम्ही दोघंही सायकोलॉजिस्ट आहोत
ती ट्रान्सलेशनचं काम करते. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि फ्रीलान्स म्युझिक कंपोजर म्हणून काम करायचा प्रयत्न करत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हाले दिल नावाचा एक सोलो शो करत आले. रनिंग माझा शो आहे जो मेंटल हेल्थ अवेअरनेस साठी मी करते, जेणेकरून माझा प्रयत्न आहे की अवेअरनेस इतका व्हावा की अवेअरनेसची गरज भासू नये आणि हलक्या फुलक्या पद्धतीने नॉन प्रीची किंवा लेक्चर वाटू नये, बोरिंग वाटू नये मेंटल हेल्थ सारखा विषय म्हणून त्याच्यात थोडंसं सटायर आणि फन घालून मी एन्झायटी किंवा डिप्रेशन सारख्या अशा गंभीर विषयावर बोलायचा किंवा अवेअरनेस स्प्रेड करायचा प्रयत्न करत असते. सो माझी बडबड थांबवले की फक्त आपल्या उत्सव मूर्तीचं आता फक्त इंट्रोडक्शन देते. तिने बऱ्याच मालिकांपासून तुम्हाला ती भेटलेली आहे, बऱ्याच जाहिरातीमधून ती तुम्हाला भेटलेलीच आहे. ती हरवणारी आहे, ती बरंच काही काही करते जे एका छोट्याशा इंट्रोडक्शन मध्ये सामावणार नाही, पण मी तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही ये रिश्ता क्या कहलाता है सारखा तिचा शो असेल, मालिका असतील, किंवा तिने आता क्लाउनिंग सुरू केलंय, किंवा ती हिंदी मालिका, मराठी मालिका, जाहिराती, असंख्य अशा गोष्टी ती डॅबल करत आली आणि तेवढ्याच ताकदीने काम करत आली आहे. सुंदरा मनामध्ये भरली सारखी मग मालिका असेल किंवा MTV ची सिरीज असतील किंवा असं काय 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 तिने केलंय, म्हणजे मला शब्द कमी पडणार आहे तिचं इंट्रोडक्शन करताना आणि कौतुक करताना. आणि ती एका हाकीवर, एका शब्दावर आमच्या आज होस्ट करायला तयार झाली. आणि तिने जेव्हा इंट्रोडक्शन तिचं आम्हाला पाठवलं ते मला ते इतकं भारी वाटलं, तर ते विशेष मी तुम्हाला सांगणार आहे की ती असं म्हणते की ऍक्टर, डान्सर, स्पिरिच्युअल हीलर, एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी फॅसिलिटेटर, फूडी, ट्रॅव्हलर, बेसिकली फुल पैसा वसूल कॅरेक्टर. आणि हे अगदी खरं आहे, कुठेही अतिशक्ती नाहीये इथे. स्क्रिप्ट वाचते पण मनातली फेवरेट स्टोरी लोकांमध्ये लोकांचं कथा शोधणं आणि लोकांचं कॅरेक्टर्स म्हणून कलेक्शन करते आणि स्वतःचं नेटफ्लिक्स तयार करते, रिअल लाईफ एपिसोड्स, नो सबस्क्रिप्शन, असं तिचं म्हणणं आहे. आणि अगदी पटण्यासारखं आहे. आणि ती इतकी आमचं पहिल्याच ह्याच्यात इतका छान रापो झाला की असं वाटलं नाही की आम्ही प्रत्यक्षात अजून भेटलो नाही आहोत किंवा तिच्याशी पहिल्यांदा आम्ही कोलॅबरेट करतोय वगैरे. इतकं ती डाऊन टू अर्थ आणि स्वीट आहे. सो सगळे सूत्र मी तिच्याकडे आता सुपूर्द करते आणि आपण जोरदार आपल्या इमोजीजनी आणि स्माइलनी स्वागत करूया अक्षया नाईक हिचं. नमस्कार. सगळ्यात आधी बोलपटचे मनापासून आभार. पहिली गोष्ट म्हणजे एवढं छान इंट्रोडक्शन तुम्ही माझं करून दिलं. मला माझी म्हणण्याची वेळ आली होती की आता आनंद पोटात माझ्या मायेनं. खरंच खूप छान बोललात, खूप भरून आलाय मला. त्यामुळे आता मी थोडीशी एक बॅकफुटवर गेले की बापरे आता इतकं छान बोललायत, त्यामुळे मला पुढचा तास, 1.5 तास तितक्या ताकदीने पुढे न्यायचंय, जेवढी जबरदस्त सुरुवात तुम्ही करून दिली आहे आजच्या या शोची. पण आपला कार्यक्रम पुढे नेण्याआधी तुमच्या दोघींचं काय म्हणतो, खूप भरभरून तुम्हा दोघींना शुभेच्छा, बोलपटला शुभेच्छा. कारण वर्षभर दर महिन्याच्या 1 तारखेला तुम्ही हा ओपन माईक करत आला आहात आणि त्याचबरोबरीने ऑफलाईन इव्हेंट्स पण तुम्ही कंडक्ट केले. त्यामुळे इतक्याच ताकदीने पुढचे आपले सगळे इव्हेंट्स व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि जे वेगवेगळ्या शहरांमधली सगळी लोक आज ऑनलाईन जे आले आहेत, असेच आपले ऑफलाईन इव्हेंट सगळ्यांच्या शहरांमध्ये हो, ही आय थिंक सगळ्यांचीच इकडे उपस्थित असलेल्यांची इच्छा आहे. तर जास्ती आता अजून वेळ घेणार नाही, आपण सुरुवात करूया. आज 1 मे आहे. 1 मेच्या काय म्हणतो 2 खास गोष्टी अशा की महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करतो, त्याच बरोबरीने कामगार दिन म्हणून सुद्धा 1 मे ची ओळख आहे. आता त्यामुळे आजचा आपला विषय आहे श्रमांती श्रीमंती. आपण प्रत्येक जण कुठली ना कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी सतत आपली एक झटपट सुरू असते आणि अनेकदा असं होतं की आपण विसरून जातो की काम हा फक्त आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण आपल्या आयुष्यालाच, आपल्या कामालाच आपण आपलं आयुष्य बनवून टाकतो आणि कित्येकदा असं सुद्धा होतं की त्या कामाच्या गडबडीत ना आपण स्वतःला वेळ द्यायला विसरून जातो. त्यामुळे आजचा कार्यक्रम सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट आठवण करून द्यायची आहे की तुमच्या कामाला तुमचं आयुष्य नका बनवू. तुमच्या आयुष्याचा तो एक भाग आहे आणि कामाबरोबरीने आयुष्य खऱ्या अर्थाने आपण जगायला पाहिजे आणि आपण त्या आयुष्याची मजा पण घेतली पाहिजे. कारण आपण इतके तास काम करतो. 1 मे जो लेबर डे आहे
तो मुळात त्याचा इम्पॉर्टन्सच आहे, त्याचं महत्वच हे आहे की कामगारांची शिफ्ट ही 8 तासाची केली होती, पण आता सध्या आपल्या देशात काय चालू आहे आपण बघतोय. त्यामुळे शिफ्ट्सना काहीही एक डेडलाईन नाहीये. कुठलीही इंडस्ट्री असो, कॉर्पोरेट्सवाल्यांना पण रात्री 10-10:30 वाजता कॉल्स येत असतात. तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवाले 12-12, 14-14 तास काम करतात. पण या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी आज थोडासा वेळ काढलाय आपल्या कामातून. जरी सुट्टीचा दिवस असला तरीही घरातल्या कामांपासून पण वेळ काढून तुम्ही सगळे आलात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. आज सगळ्यात पहिले परफॉर्मर ज्या आहेत त्या आहेत स्मिता यादव. स्मिता ताई आल्या आहेत. सुरू करायच्या आधी 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की एक म्हणजे विषय बंधनकारक नाहीये, जरी आपला विषय श्रमांती श्रीमंती असेल तरीही. दुसरी गोष्ट, टाइम लिमिट 4 मिनिटांपर्यंत आहे प्रत्येकासाठी. प्रयत्न करा तेवढ्या वेळेत आपलं होईल, म्हणजे आपला कार्यक्रम अजून लांबणार नाही आणि आपल्या सगळ्यांनाच परफॉर्म करायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जर कुठल्याही प्रकारची ट्रिगर वॉर्निंग असेल, काही डिस्क्लेमर तुम्हाला द्यायचं असेल, कुठल्याही सेन्सिटिव्ह विषयावर तुम्ही बोलत असाल तर सुरू करण्याआधी तेवढं फक्त आम्हाला कळवा आणि द स्क्रीन इज ऑल योर्स. सगळ्यात पहिली आपण सुरुवात करूया स्मिता ताईंच्या. स्मिता अजून नाही जॉईन झाली आहे. ओके. जगदीश पाटील आले आहेत. हो, ऍक्च्युली मी जस्ट बाहेरनं आलोय. मला एक थोडं 5 मिनिटं वेळ लागेल. सॉरी फॉर दॅट. ओके. अमृत जी आहेत का? नो. ओके, आपण एक काम करूया. शर्वरी, सुरू करशील का आजचा काय? अच्छा, मी का? ओके, बरं, ठीक आहे. मी ओपनिंग बॅट्समन मला माहित नव्हतं मी असणार आहे. सो मी प्रयत्न करते, एक छोटीशी कविता करते आणि एक छोटस गाणं सादर करते. म्हणजे सो बऱ्याच जणांनी ज्यांनी ऐकली आहेत त्यांनी बाहेर करायला हरकत नाही, नंतर आपण वायवा घेऊया त्याची. आणि जी पहिल्यांदा ऐकणार आहेत त्यांनी सांगा मला कशी वाटते ती. सो ही माझी पहिली कविता होती जी मराठीत, म्हणजे वन ऑफ द अर्लिएस्ट कविता जी मी मराठीत केली आणि बऱ्याच जणांना त्यातली पाठ असेल तर ती आहे. मी असा विचार केला की टॉम अँड जेरी हे माझं आवडतं कार्टून होतं आणि ते जर महाराष्ट्रात असते आणि त्यांचा एक एपिसोड झाला असता तर तो कसा झाला असता. सो उंदीर मामा चीची करुनी शिरले माझ घरात, म्याव म्याव करुनी मनी मावशी आली त्या दारात. मामा मावशी दोघं उपाशी शिरले माझ घरात, लग्नाची तिथे गडबड घाई आली होती वरात. गोड धोड पाहुनी मामाने मारली उडी डब्यात, अन मावशीने चटकन घेतले दूध दही ताब्यात. लपंडाव अन पकडा पकडी चाले ना धोगात, देहभानही हरपून गेले खाण्याच्या नादात. इकडे लपलप तिकडे कुरतड दोघांचीही चाले, किती खाऊ आणि किती नको असे दोघांना झाले. मग एका टोपलीवरती गेले त्यांचे लक्ष, त्यामध्ये ठेवली होती गोड गोड द्राक्ष. ओढा ताण खेचा खेची भांडण तंटा झाला, चपळ मामा टोपली घेऊन घरभर पळाला. मामा मागे धावे मावशी घरभर पसारा, कुठे दूध तर कुठे द्राक्ष तर कुठे मसाला. टणटण ढमढम ऐकून तिथे मालकीण बाई आल्या, कुणी खाली ती द्राक्ष चिडून त्या म्हणाल्या. लाल लाल डोळे त्यांचे धिप्पाड मालकीण बाई, मामा मावशीची बसली दातखीळ सुचले नाही का. मामा हळूच म्हणाला, आम्ही ठेवत होतो लक्ष, अहो कुत्र्यांनीच सारे केले त्यांनीच खाल्ली द्राक्ष. मावशी म्हणाली हकलून त्याला लावला सोक्ष मोक्ष, हसून मालकीण बाई म्हणाल्या उंदराला मांजराची साक्ष. सो धन्यवाद. आणि एक छोटस गाणं आहे जे मी मेंटल हेल्थ मध्ये हिंदीमध्ये कार्यक्रम करते, मला मराठी करण्याचाही मानस आहे माझा, तर त्याच्यातली काही निवडक गाण्यापैकी एक छोटीशी झलक मी ऐकवते एका गाण्याची. अरे हातचं सोडून पळत्याच्या माग माग का पळतय, लागलंय दुखलंय खुपलंय म्हणता म्हणता ते कळवळतय. अरे हातचं सोडून पळत्याच्या माग माग का पळतय, अरे लागलंय दुखलंय खुपलंय म्हणता म्हणता ते कळवळतय. अरे जखमा साऱ्या ओल्या ताज्या ऐक भळभळतय,
कळतंय पण वळत नाही, अहो कळतंय पण वळत नाही, कळतंय पण वळत नाही, अगं कळतंय पण वळत नाही. धन्यवाद. खूप छान. ओपनिंग बॅट्समॅनने पहिल्याच बॉलवरती पहिल्या ओव्हरमध्ये काही सिक्सर मारलाय आणि छान भरपूर कविता. थँक्यू. खरंच खूप छान वाटलं मला. खरंच जे तू म्हणाली की हातचं सोडून पळत्या मागे, हे प्रत्येकाबरोबर आपलं होतं. कारण आपली जी भूक आहे नवीन नवीन गोष्टी करण्याची, ती कधीच थांबत नाही. आणि आता ह्याच्यावरून मला पुढची गोष्ट जी आठवली की आमची पण भूक आता थांबणार नाहीये. अजून अनेक परफॉर्मर्सना आम्हाला सुद्धा ऐकायचंय. सो थँक्यू सो मच, एवढं मस्त सुरुवात करून दिलीस त्यासाठी. आणि आता आपल्या बरोबर नेक्स्ट आहे सोनाली ताई. मी पहिल्यांदाच आले बोलपटवर. चरवरीला भेटले मी रिसेंटली आणि अतिशय आनंद झाला की मराठी एक्सक्लुसिव्ह असं काहीतरी होतंय. मी बऱ्याच वेगळ्या जॉनरमध्ये लिहिते, प्रयत्न करते. त्यामुळे आज जरा प्रश्न पडलाय काय ऐकू. पण आज आमच्याकडे मी पुण्यात असते आणि ढग दाटून आले होते. भयंकर गरमी आहे आणि असं वाटतं एखादी सर पावसाची बास एवढी तरी असायला पाहिजे आज. पण ते गेले 2 दिवस असंच चाललंय. नुसतेच ढग भरून येतात, काळ आकाश अगदी होतं आणि मग काही नाही, मग ऊन येत. तर ही कविता आहे, अरे तू पाऊस आहेस ना, पण पावसावर नाहीये. जे लोक येत नाहीत वेळेवर त्यांच्यासाठी आहे. अरे तू पाऊस आहेस ना, मग तू येत का नाहीस? नुसताच दाटून येतोस, कोसळत का नाहीस? भरून येतं आभाळ माझं, हवा स्तब्ध, श्वास स्तब्ध, अतूर असते माती आणि तुला पाझर फुटत नाही. अरे तू पाऊस आहेस ना, मग तू येत का नाहीस? पानं, वेली, शेत, नदी, जुना उंबर, करवंद, बाभळी, पल्ल्याडचा काळा डोंगर, अंगणातल्या जाई जुई म्हणतात फोन कर त्याला. पानं, वेली, शेत, नदी, जुना उंबर, करवंद, बाभळी, पल्ल्याडचा काळा डोंगर, अंगणातल्या जाई जुई म्हणतात फोन कर त्याला, विचार कधी येते स्वारी. अरे तू पाऊस आहेस ना, मग तू येत का नाहीस? मन उगाच मग वेडं होतं, एका सरीसाठी बेभान होतं, डोळे धबधबे कोसळतात, सगळं जग बुडून जातं, श्वासात चक्रीवादळ, हृदय चिंब चिंब होतं, आडवे तिडवे शब्द संदर्भ ओली चिंब कविता लिहितात, तुझ्या मनीचे मोर येऊन माझ्या ओल्या शिवारी नाचतात. तू येत नाहीस मग मला पाऊस व्हावं लागतं. तू येत नाहीस मग मला पाऊस व्हावं लागतं. इतकं सोपं असतं का रे तुझ्यासारखं वेडं वागणं? सगळं कसं जमतं तुला, फक्त वेळेवर यायला जमत नाही. अरे तू पाऊस आहेस ना. थँक्यू. खूप सुंदर. सो मच सोनाली फार ताई. सुंदर कविता, फार सुंदर. वाचली पण छान, बोलला पण छान. खूप छान. थँक्यू. शब्दांकन खूप सुंदर. नाही एक छोटी आहे, वेळ असेल तर, नाही तर नेक्स्ट टाइम. काय राऊंड एक अजून छोटी आहे कविता, जर वेळ असेल तर आता, नाही तर नेक्स्ट राऊंड वॉट एव्हर. हा नाही, एक चालेल. आय थिंक आपल्याकडे आहे थोडंसं. आहे ना? हो. एक सिच्युएशनशिप नावाचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे अचानकपणे. आणि या कवितेचं आधी नाव होतं प्रेमाचा बर्म्युडा ट्रायंगल. आता ते सिच्युएशनशिप करावं असं माझा विचार आहे. तर प्रेमाचा बर्म्युडा ट्रायंगल, तो, मी आणि प्रेम, प्रेम, आम्ही आणि वेळ, पैसे, प्रेम आणि तो, मी, स्वप्न आणि प्रेम, मी, तो आणि वेळ, वेळ, पैसे आणि प्रेम, असे कितीतरी विचित्र त्रिकोण. कधी तो नाही, कधी मी नाही, कधी प्रेम नाही. एकेकाळी मैत्रीच्या जीवावर उचललेला असतो हा प्रेमाचा वसा. हळूहळू त्याभोवती जमा होतात जळमट. त्यातून एकमेकांना बघत विचार करत घेतलेली उडी आणि उशिरा लक्षात आलेला बर्म्युडा ट्रायंगल आणि मग जीव वाचवण्यासाठी निर्माण केलेले नवीन नवीन बर्म्युडा ट्रायंगल. मित्रा,
या भूमितीत जीव देण्यापेक्षा गणित सोडून देऊया, नवीन काहीतरी घडवूया. जे बसत नाही त्रिमितीच्या नियमात, पायथागोरस प्रमाणे अडकतोय का आपण एकाच प्रमेयात? सोडू ना हा ऑप्शनला विषय, सोडून देऊ हा ऑप्शनला विषय. वोकेशनल बघू काहीतरी, पटलं तर, जमलं तर पुढे जाऊ. कदाचित त्यातून नवीन काहीतरी सापडेल, कदाचित नाही, नक्की सापडेल. कारण आपल्याला कुठलाच किनारा नकोय हे ठरलं की आपण आकार बदलू शकतो. त्रिकोणा पलीकडे सुद्धा एक विश्व आहे, वर्तुळाच्या पलीकडेही आकार आहेत, तेही पाहू शकतो. तू येतोयस का मी जाऊ? थँक्यू. खूप सुंदर. आताच्या जमान्याला अगदी साजेशी आहे कविता. छान आहे एकदम. मला असं रिअलाइज झालं की जी तुमची दुसरी कविता होती ती ऐकताना असं झालं की कुठल्याच गोष्टीची करेक्ट वेळ नसते. आपण प्रत्येक गोष्टीला एक वेळ देतो. कोणाचं फायनान्शियल क्लॉक असतं, कोणाचं बायोलॉजिकल क्लॉक असतं, कोणाचं काही सोशल क्लॉक असतं, की आपण स्वतःला एक टाइमलाईन देतो की मला ह्या वयात हे करायचंय, मला त्या वयात ते करायचंय. आणि आपली टाइमलाईन कधीच इतरांच्या टाइम बरोबर ती मॅच होणारच नाहीये, काही ना काहीतरी येत राहणार आहे. आणि त्यावरून मग मला तुमची पहिली कविता आठवली की पाऊस आहेस ना रे, वेळेत काय येत नाही. आणि सगळ्या गोष्टी कशा इंटरलिंक्ड आहेत शेवटी, आणि आपल्याला फक्त जो दिवस येतो तो पुढे नेत राहायचा. थँक्यू सो मच सोनाली. नेक्स्ट आपल्या बरोबर आहेत जगदीशजी. रेडी आहात तुम्ही? येस येस, आय एम रेडी नाव. ओव्हर टू. ओके, सो आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल तर अभिनंदन बोलपटचं. 1 वर्ष आपण पूर्ण केलंय. आणि आय थिंक बोलपटची खरंच गरज होती, तेव्हा बोलपट सुरू झालाय. आणि आय थिंक असंच उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो या शुभेच्छेसह. सो आजचा विषय श्रमांती श्रीमंती आहे. पण मागच्या काही आठवड्यांमध्ये थोडा बिझी असल्यामुळे विषय मिळाल्यानंतर काही लिहिता आलं नाही. आणि असं तर बरेचदा होतं, आता मध्ये पण बदल विषय मिळाला होता आणि मागच्या वेळेस अतिशयोक्ती, त्या दोन्ही वेळेस पण मला काही लिहिता आलं नव्हतं. तर ते विषय आता डायरीत गेलेत की याच्यावरती काहीतरी लिहायचंच आहे कधी ना कधी म्हणून. पण 1-2 ओळी आधी लिहिल्या होत्या, त्या वाचून दाखवतो आणि मग एक गझल घेतो आणि मग जसा वेळ मिळेल तसं बघूयात. की अडखळल्यावर उलगड तेजे यशात उमगत नाही. अडखळल्यावर उलगड तेजे यशात उमगत नाही. धडपडल्यावर सापड तेजे सुखात गवसत नाही. धडधडल्यावर प्रेम म्हणावे इतके नसते सोपे. प्रेम असे की क्षणभर देखील कशात करमत नाही. आणि भळभळल्यावर कळते लढणे गुणगुणल्यावर गाणे. भळभळल्यावर कळते लढणे गुणगुणल्यावर गाणे. अनुभवल्यावर कळते जगणे अगाध समजत नाही. अनुभवल्यावर कळते जगणे अगाध समजत नाही. आणि लिहिण्यामधला आपला एक स्ट्रगल असतो. बऱ्याचदा आपण लिहायचा प्रयत्न करतो आणि लिहिता येत नाही. तर त्याच्यावरती काही ओळी होत्या की किती कितीदा तिला पुकारून आली नाही. किती कितीदा तिला पुकारून आली नाही. मनासारखी ओळ मनातून आली नाही. किती कितीदा तिला पुकारून आली नाही. मनासारखी ओळ मनातून आली नाही. भुरके मारत चहा पिणारी पिढी आमची. भुरके मारत चहा पिणारी पिढी आमची. बशीसारखी मजा कपातून आली नाही. आणि किती सहजता हल्ली नाते तुटण्यामधली. किती सहजता हल्ली नाते तुटण्यामधली. तिची याद दुसऱ्याच दुपारून आली नाही. आणि लग्नाआधी अनुभवले सारेच सोहळे. लग्नाआधी अनुभवले सारेच सोहळे. मधुचंद्राची रात शहारून आली नाही. आणि शेवटच्या ओळी आहेत की गाणाऱ्याची नसेल ओळख दुःखासोबत. की गाणाऱ्याची नसेल ओळख दुःखासोबत. शब्दांतील वेदना सुरातून आली नाही. गाणाऱ्याची नसेल ओळख दुःखासोबत. शब्दातील वेदना सुरातून आली नाही. आणि जसं आपला विषय आहे की श्रमांती श्रीमंती, तर एक रिसेंटली थोडं कष्ट करून मी युकेलेले शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्याबरोबर काहीतरी थोडं लिहिलेल्याला चाल देण्याचा प्रयत्न करतोय. तर तो एक प्रयत्न तुमच्या समोर सादर करतो. कसं वाटलं नक्की सांगा.
तर हे थोडंसं आपल्या थीमला मॅच होणार आहे की एक आपला स्ट्रगल असतो लग्नानंतर, म्हणजे प्रेम होतं, लग्न होतं, आणि पण लग्नानंतर एक स्ट्रगल असतो, तर त्या स्ट्रगलवरची आणि मग शेवटी तो स्ट्रगलवरती आपण जो विजय मिळवतो त्याच्यावरती काही ओळी आहेत, तर ते सादर करतो. प्रेम जरासे मागे पडते लग्नानंतर, प्रेम जरासे मागे पडते लग्नानंतर, कुणास ठाऊक कुठे बिघडते लग्नानंतर, कुणास ठाऊक कुठे बिघडते लग्नानंतर, लग्नाआधी ज्या सवयींचे कौतुक असते, लग्नाआधी ज्या सवयींचे कौतुक असते, तेही सारे कसे खटकते लग्नानंतर, संवादातून पहिले अक्षर फरार होते, संवादातून पहिले अक्षर फरार होते, अन भांड्याला भांडे भिडते लग्नानंतर, चाके दोन्ही मार्ग आपला शोधू लागती, चाके दोन्ही मार्ग आपला शोधू लागती, संसाराचे गाडे अडते लग्नानंतर, वाद अबोला विरह दुरावा, वाद अबोला विरह दुराव्यानंतर मिलन, वाद अबोला विरह दुराव्यानंतर मिलन, पुन्हा नव्याने माणूस कळते लग्नानंतर, हळूहळू मग प्रलग होती रेशीम गाठी, हळूहळू मग प्रलग होती रेशीम गाठी, हळूहळू मग जगणे फुलते लग्नानंतर, हळूहळू मग जगणे फुलते लग्नानंतर. थँक्यू. वाव, जितक्या छान तुमच्या कविता होत्या तितकंच छान. छान छान छान. आणि मी सांगणार होते की एवढं शिकताय युकेलेले, आमच्यासाठी परफॉर्म करा, पण आमच्या सगळ्यांच्या मनात आधीच ओळखतं आणि तुम्ही तुमचं युकेलेले घेऊन परफॉर्म करायला. थँक्यू सो मच. छान वाटलं. आणि आता तुमचं गाणं आय एम शुअर की खरंच कठीण आहे, त्यामुळे माझी काहीच विशेष टिप्पणी नसणार आहे या विषयावरती. थँक्यू सो मच जगदीशजी. नेक्स्ट आपल्या बरोबर आहेत स्मिताजी. स्मिताजी आले? आय थिंक स्मिताजी नाहीये. कविताजी आले? कोण? कविताजी. हा आहेत. त्या पहिल्याच आल्या होत्या. नमस्कार. आणि पहिल्या बोलपटच्या पहिल्या वाढदिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. केतकी, शर्वरी, आणि मला ह्या ग्रुपशी इंट्रोड्यूस केलं शीतल प्रधान देशपांडे, ज्या आज ऍबसेंट आहेत मला वाटते, मीटिंग मध्ये नाही आहेत त्या. आणि अक्षया, तू खूप छान आहेस. मी तुला रिश्ता क्या कहलाता है मी त्याच्यामध्ये नेहमी पाहायची. मराठी सिरियल तर मी पाहिलं नाही ते जास्ती, पण छान आहे आणि आवडलं मला. तर आजच्या विषयावर माझी कविता सादर करते. श्रमांची श्रीमंती. थोडस नवीन वाटलं शीर्षक, पण छान आहे. केतकी आणि शर्वरीने शोधून काढलेलं. तर मी थोडं लिहायचा प्रयत्न केलाय या विषयावर. थकलेल्या सडकेला विश्रांती हवी, थकलेल्या सडकेला विश्रांती हवी, मलूल झालेल्या झाडांना एक रात्र हवी. धकाधकीच्या जीवनात सायंकाळी दिवसभरच्या श्रमांची श्रीमंती हवी. धकाधकीच्या जीवनात सायंकाळी दिवसभरच्या श्रमांची श्रीमंती हवी.
डुबता सूर्य थकला पाहून पृथ्वीचे हाल. डुबता सूर्य थकला पाहून पृथ्वीचे हाल. किरणांना त्याच्या शांततेची पालवी हवी. संसार चक्राचे तत्व रात्र आणि दिवस. संसार चक्राचे तत्व रात्र आणि दिवस. पिढीला ह्या गती वाढवून हवी. पिढीला ह्या गती वाढवून हवी. वाजणाऱ्या संगीतात मधुर तार. वाजणाऱ्या संगीतात मधुर तार. तारांना त्या मालकंसची रात्र हवी. वाजणाऱ्या संगीतात मधुर तार. तारांना त्या मालकंसची रात्र हवी. रुजवायची विचारांची साखळी. सकारात्मकताची नवीन भैरवी. रुजवायची विचारांची साखळी. सकारात्मकताची नवीन भैरवी. केल्याने होतात बदल समाजात. केल्याने होतात बदल समाजात. नवीन सूर्योदयाची नवीन किरण हवी. नवीन सूर्योदयाची नवीन किरण हवी. किती छान. थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे खूप छान. नेहमीप्रमाणे खूप छान. थँक्यू थँक्यू. खरंच खूप छान. ऐकायला छान आणि खूप छान प्रकारे थँक्यू सो मच कविताजी. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. आता पुढचे जे परफॉर्मर आहेत ते आहेत मयूर इंगोळेजी. मयूर होते आता. हा आहेत आहेत. माझं इफ आय एम नॉट पहिलं ओपन माइक केलं होतं तर मयूरजीच होस्ट. येस. प्रेम आणि प्रेमभंग विषय होता. हॅलो मयूरजी, कसे आहात? येस, मी मस्त. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम बोलपटला 1 वर्ष होतंय त्याबद्दल बोलपटचं अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर आजच्या विषयाबद्दल असं माझ्याकडे काही नाहीये, पण मी हल्ली एक कादंबरी लिहायला सुरुवात केलेली आहे आणि तर त्याच माझ्या कादंबरीच्या विषयाशी निगडीत एक छोटासा लेख मी वाचून दाखवतो. ऍक्च्युली तो पूर्णपणे लिहून झालेला नाहीये, तो अर्धवट अपूर्णच आहे, पण मी जितका लिहिला आहे तेवढा मी तुम्हाला लिहून दाखवतो. आणि त्याचा विषय असा आहे की एखादा मुलगा असतो आणि त्या मुलाच्या आयुष्यात एकच त्याची एकुलती एक अशी जीवाभावाची मैत्रीण असते. तो तिला कधीही कॉल करू शकतो, मन मोकळ्यापणे आणि तिच्या समोर व्यक्त होतो. पण अचानक तिचं लग्न ठरतं आणि मला वाटतं की आपल्या आयुष्यात जेव्हा अशी एखादी मैत्रीण असते तेव्हा तिचं लग्न कदाचित कुठल्याही गर्लफ्रेंडच्या लग्नापेक्षा जास्त दुःख देणारं असेल. या भावनेने लिहिलेला हा लेख आहे. तर सुरू करतो. मी नुकताच ऑफिसवरून घरी आलो. सवयीनुसार बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि परत येऊन ओला टॉवेल तसाच बेडवर टाकला. तितक्यात बाबांनी माझ्याकडे डोळे वटारून बघितलं आणि ते माझ्यावर ओरडणार इतक्यात फोनची रिंग वाजली. मी घाईघाईत फोन आणि टॉवेल दोघांनाही एका हातात उचललं. टॉवेल बाहेर वाळू घातला आणि फोन रिसीव्ह करून कानाला लावला. तोच तिकडनं आवाज आला, मैऱ्या, अरे कुठेस तू? कधीपासून कॉल करते तुला, बावळ्यात, कधीच वेळेवर फोन उचलत नाहीस. अगं सॉरी, जरा घाईत होतो, मला कळलंच नाही तू फोन केलेला. 5 मिस कॉल? अरे काय रे, सगळं ठीक आहे ना? मैऱ्या, माझं लग्न ठरलंय. व्हॉट? अगं सकाळपासून तुला कोणी बोर करायला भेटलं नाही का ग? ठेव फोन. अरे सिरियसली यार, लग्न ठरलंय माझं. एक काम कर, काकू आहेत का बाजूला, दे त्यांना फोन. आय डोंट ट्रस्ट यू. हॅलो काकू. अगं अहो, ही जे काय बोलते ते खरं आहे का? सिरियसली हिचं लग्न ठरलंय? अरे काय? अरे कोण, कुठले पाहुणे, मुलगा काय करतो, ऍटलीस्ट फोटो तरी पाठवायला सांगा तिला. आणि तितक्यात तिकडनं आवाज आला, शहाण्या, पटली ना खात्री? फोटो व्हॉट्सअपला पाठवून ठेवलाय बघ, आणि बस झाला, आता टाइम नाही माझ्याकडे, खूप काम आहे. काय बाबा, आता तू आम्हाला थोडीच टाइम देणार आहेस? हे बघ, आईसमोर शिव्या द्यायला लावू नकोस, आणि तुला ऐकायच्याच असतील शिव्या तर व्हॉट्सअप उघड, भरपूर शिव्या दिल्यात मी त्यात, असं म्हणून तिने फोन ठेवला. मी बाबांनी बनवलेल्या जेवणावर मस्त ताव मारला आणि नंतर झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेलो. डोळा लागणार तोच मला तिचा कॉल आठवला आणि एखाद्या चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवतात तसा मी अगदीच फ्लॅशबॅक मध्ये गेलो. कॉलेजमध्ये झालेली आमची पहिली भेट,
ओळख, मैत्री, कुठल्या लेक्चरला जायचं आणि कुठले लेक्चर्स बंक करायचं हे ठरवणं. कॉलेज कॅन्टीन मध्ये सगळं काही उपलब्ध असूनही वॉचमनची नजर चुकवून कॅम्पसच्या बाहेरच्या कट्ट्यावर जाऊन चहा पिणं. आमची गँग एकत्र करून कॅम्पसमध्ये वॉचमन काकांनी येऊन हाकलून देईपर्यंत गोंधळ करणं. ते अनप्लॅन ट्रिप्स, एक्झाम वायवाच्या वेळीचे किस्से, तासन तास चालणाऱ्या गप्पांच्या मैफिली, सोबत घालवलेला प्रत्येक क्षण, व्यक्तिगत आयुष्यात कितीतरी अडचणी, पण त्या फक्त एकमेकांपुढे व्यक्त केल्यानेच मिळणारं समाधान. वा, काय दिवस होते ना ते. हे सर्व आठवून डोळे अश्रूंनी तुडुंब भरलेले असतानाच फोनवर एक नोटिफिकेशन आलं, ज्यात व्हॉट्सअपवर तिचाच मेसेज होता. मैऱ्या, जाम टेन्शन आले रे. सगळे काळजी कशाला करतेस, सगळं नीट होणार आहे. पण मला जमणार आहे सगळं, 100% जमेल तुला, आय ट्रस्ट यू. आणि हो, आता सगळं टेन्शन बाजूला ठेव आणि आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतोय, सो तू तिकडेच फोकस कर. आणि काही अडलंच तर तेरा बाई है ना यार. तिने फक्त हो रे इतकाच रिप्लाय दिला. मी फोन साईडला ठेवला आणि तसाच झोपलो. फार वेळ होतोय का? दुसऱ्या दिवशी झोपेतून उठून आंघोळ करून फ्रेश झालो. बाबांनी बनवलेले गरमागरम पोहे खात असताना मी त्यांना प्रश्न केला, बाबा, समीच्या लग्नानंतरही आम्हाला आमची मैत्री जपता येईल का? बाबा हसले आणि म्हणाले, हे बघ, शेवटी नातं कसं जपायचं हे तुम्हा दोघांवर अवलंबून आहे. मी विचारच करत होतो तितक्यात बाबा बोलले, तुला नारायण मामा आठवतो का रे? अरे, तो तुझ्या आईचा मित्र आहे की. आता आईला जाऊन इतकी वर्ष झाली तरी तो आपलेपणानं प्रेमानं फोन करून आपल्या सगळ्यांची चौकशी करत असतो का? बरं, तुला ऑफिसला जायला वेळ होईल, आता तू आवर पटकन. मी बॅग घेऊन घराबाहेर निघालो. मनामध्ये पुन्हा विचार चालू झाले. आपल्या बायकोची एखाद्या पुरुषाबरोबर मैत्री असू शकते ही गोष्ट माझ्या वडिलांनी मान्य केली, पण प्रत्येक पुरुष ही गोष्ट पटेल का? मी जरा जास्तच विचार करत होतो नाही का. कारण मला तुला गमवायचं नाहीये. जीवाभावाची अशी एकुलती एक मैत्रीण असतो माझी. त्यानंतर मी उगाच हम तुम्हारे हे सनम हा चित्रपट 4-5 वेळा बघितला आणि जी चूक सलमान खानने केली आहे ही आपल्याला करायची नाहीये असं मनातच ठरवून बसलो. काही बंधनं समाजासाठी पाळावीच लागतात, कारण समाजातील लोकांनी तर कृष्ण आणि द्रौपदीच्या मैत्रीलाही नाव ठेवली होती. ऍक्च्युली मी इतकंच लिहिलंय, बाकी सगळं आहे कादंबरीमध्ये. अरे बाई, कादंबरी म्हणजे ती अक्षय, तुझा आवाज ब्रेक होतोय. बोल पुन्हा. ऐकू येतंय आता? हा, आता बेटर. मी म्हंटल सगळ्यांची आमची आता ही इच्छा आहे की हा लेख आणि ही कादंबरी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, कारण तुमच्या कथेत पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायची खरंच आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आणि प्रत्येक शब्द जो लिहिला होता तो एकदम रिलेट होत होता, आणि स्पेशली आत्ताच्या जनरेशन साठी. त्यामुळे थँक्यू सो मच. कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. नेक्स्ट परफॉर्मर ज्या आहेत त्या खूप खास आहेत, कारण माझी आई आज आली आहे आणि तिचं पहिलं असं ओपन माईक आहे. माझ्या आईकडे अख्खी डायरी आहे ज्यात ती कविता लिहिते, पण आजपर्यंत तिने त्या कवितांचं काहीही केलं नाही. त्यामुळे तिला म्हटलं की आज जरा कर परफॉर्म. परत आपल्या थीमशी रिलेटेड नाहीये, पण मी आवर्जून तिला सांगितलं ये, आणि ती आली आहे माझ्या शब्दाला मान देऊन. त्यामुळे मी पर्सनली खूप खुश आहे, कारण मराठी ओपन माईक मी सुद्धा पहिल्यांदा होस्ट करते आणि अशा इव्हेंटमध्ये माझ्या आईने भाग घ्यावा. त्यामुळे यापेक्षा माझ्यासाठी तरी आनंदाची कुठली गोष्ट नाहीये. माझ्या आईचं नाव आहे अस्मिता नाईक आणि ओव्हर टू हर. नमस्कार, मी अस्मिता अरविंद नाईक. शर्वरी आणि केतकी बोलपटाचा 1 वर्ष पूर्ण होतंय, त्यासाठी तुमचं खास अभिनंदन. आणि हा कार्यक्रम असाच वर्षोनवर्ष पुढे जाओ हीच माझी इच्छा आहे आणि खूप तुम्हाला यश मिळो. बरं, अक्षया म्हणाली तसं की मी कविता करते किंवा माझ्या डायरी असते, तर अशी काही मी फार मोठी कवयित्री नाही, पण कधीतरी बसल्यावर कोणत्या तरी एखाद्या
आपण कॅरेक्टर म्हणतो त्याला रिलेटेड मला जर काही आठवलं किंवा काही सुचलं तर ते मी मांडण्याचा प्रयत्न करते. तर आता अशीच एक कविता आहे की जी एक स्त्री आहे, जी व्यथित स्त्री आहे आपल्या नवऱ्यापासून वगैरे, तर ती काय म्हणते, तिच्या मनातले बोल मी तुम्हाला वाचून दाखवते. जेव्हा तुझा आधार सुटला तेव्हा माझं शरीर ढासळलं होतं. जेव्हा तुझा आधार सुटला तेव्हा माझं शरीर ढासळलं होतं. एक माझं हे मन आहे ज्याने वेळीच मला सावरलं होतं. अतिशय भिकार मनोवृत्तीच्या लोकांना मालामाल केलंस. तुझ्यावर जीव ओवाळून सुद्धा आम्हाला कंगाल का केलंस? तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही, कारण तुझ्याशिवाय आम्ही आयुष्यच धरत नाही. असं काय आहे तुझ्यात मला कळत नाही, आणि तुला विसरायचं म्हणायला मन तयार होत नाही. आणि यालाच रिलेटेड अजून एक कविता मी तुम्हाला सांगते. माणसाच्या आयुष्यात येतात असे कितीतरी क्षण, त्यातही करत राहतो माणूस काहीतरी पण. क्षण असतो सुखाचा, क्षण असतो दुःखाचा. विचार करत राहतो माणूस फक्त आपल्या हक्काचा. दुःखामागून सुख येतं, सुखामागून दुःख येतात. आले क्षण निघून जातात. आठवणी फक्त मागे राहतात, ज्या भविष्यात आपला इतिहास म्हणून लोक पाहतात. धन्यवाद. खूपच सुंदर, खूप छान लिहिलंय, मस्त एकदम दोन्ही कविता सुंदर होत्या. छान छान. अगदी रिअली रिलेटेड असतं रिअल लाईफशी. काकू असंच येत राहा बोलपटला. अक्षयाला जमलं नाही तरी तुम्हाला यायचंच आहे आता. परत एकदा परत येत जा. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं छान बोललात आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी आय एम शुअर तिला एनकरेज केलंय आणि ती पुढच्या सगळ्या बोलपटला येणार आहे. आणि ह्याच नोटवर आपण पुढे जायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. ती म्हणजे बोलपटचा ऑफलाईन इव्हेंट होणार आहे येत्या 11 तारखेला अंधेरी वर्सोवा येथे. आणि म्युझिक आणि पोएट्री ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण परत तेच की एकही कुठल्याच विषयाला बांधून ठेवलं नाहीये. तुम्हाला अगदी कविता, कुठलीही गोष्ट सादर करायची असेल, गाणं म्हणायचं असेल, कॉमेडी काही परफॉर्म करायचंय, स्टँडअप करायचंय, स्टेज तुमच्यासाठी ठेवलाय. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या. जर मुंबई बाहेरचे तुम्ही कोणी असाल आणि तरी इच्छा असेल, काही मॅनेज होणार असेल तर नक्की या. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटायला खरंच खूप आवडेल. आणि ही बोलपटची कम्युनिटी, हे बोलपटचं जे परिवार आहे ते अजून मोठं होत राहावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. आपले अजून काही पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांचं सगळ्यांचं झाल्यावर मी परत एकदा तुम्हाला रिमाइंडर देईल. आणि आपल्या बोलपटच्या इंस्टाग्राम पेजवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा सगळे डिटेल्स शेअर होतीलच. त्यामुळे लवकरच तयारी करायला सुरुवात करा. 10 दिवस आहेत आपल्या सगळ्यांकडे. छान काहीतरी परफॉर्म करूया आणि 11 तारखेला सुद्धा अशीच मजा करूया. पुढचे परफॉर्मर आहेत श्रीकृष्ण काका. ओव्हर टू यू. मला तुम्हाला लिहिलंय कुठे तुम्ही? नमस्कार. बोलपट या संस्थेला 1 वर्ष होत आहे. त्याला खूप शुभेच्छा. शर्वरी आणि केतकी या दोघींनी नेटाने हे कार्य हातात घेतलं. ते असंच पुढे जावं ह्यासाठी त्या दोघींनाही शुभेच्छा. आणि आज मी जी कविता ऐकवणार आहे ती फक्त 4 ओळींचीच आहे. श्रमांती हा शब्द मी घेतलेला नसून विश्रांती हा शब्द मी घेतला आहे. आणि आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या, लेबर दिनाच्या आणि आपल्या वर्षाधिक दिनाच्या शुभेच्छा देऊन ही 4 ओळी सादर करतो.
नवयुवकांसाठी म्हणून त्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत. भारत मातेच्या नवयुवकांनो, भारत मातेच्या नवयुवकांनो, भारत मातेची तुम्हास आहे आवाहन. कर्म करा तुम्ही करता बनूनी, कर्म करा तुम्ही करता बनूनी, साध्य साधनाची विश्रांती, साध्य साधनाची विश्रांती. धन्यवाद. किती सोप्या शब्दांमध्ये तुम्ही तुमचं मत मांडलं, तुमच्या मनातल्या गोष्टी आमच्याबद्दल शेअर केल्या, त्यामुळे थँक्यू काका. आणि झालाय त्यामुळे आता लगेच आपण काकूंकडे सुद्धा वळूया. शशिकला काकू, तुम्ही रेडी आहात? हो रेडी. सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार, श्रोता आणि कवी लोकांना. आणि केतकी आणि शर्वरी, तुमच्या लोकांना दोघींचं किती कौतुक करावं, आज कमीच आहे. खरं सांगते, तुम्ही सर्व लोकांना बोलपट म्हणजे बोलायला एक पट दिला आणि त्याच्यात कितीतरी कलाकार येऊन गेले, किती प्रोग्राम झाले. आणि खास करून माझ्यासारखी, हे तुला नसेल माहिती अक्षय, पण सगळ्यांना माहिती की मी हिंदीत आहे. मूळ मी हिंदी कविता, हिंदी स्टोरी आणि मुक्त छंद लिहिते, खूप ठिकाणी जाते. पण मी इथे आल्यामुळे मराठीत प्रयत्न करायला लागले. आजच्या विषयावरची माझी कविता, माझी तुम्हाला असं विनंती आहे की ऑब्जेक्शन घेऊन मी या विषयावर माझी हिंदी कविता किती छान आहे, खरोखर म्हणजे नॉट बोस्टिंग, की परिश्रम ही सफलता की कुंजी. कारण मी श्रम म्हणजे त्याचा अर्थ सफलता, सक्सेसच घेतला. आणि मग मी तिचं मराठीचं मी 5 वेळेनंतर ट्रान्सलेशन केलं. 1-2 शब्द तुम्ही तुझ्याकडनं आता धडपडाट घेतला, म्हणजे असं करून मी पूर्ण केली. तर माझी अगदी विनंती आहे की ती हिंदी कविता ऐका आणि मग मी मराठी करते. दोघं मिळून 3 मिनिटात होऊन जाईल, अगदी 3-3.5. परिश्रम सफलता की कुंजी, 2 अक्षर का लक, 2.5 अक्षर का भाग्य, 3 अक्षर का नसीब बनाने में सिर्फ और सिर्फ 4 अक्षर की मेहनत ही रंग लाती. 3 अक्षर का नसीब बनाने में सिर्फ और सिर्फ 4 अक्षर की मेहनत ही रंग लाती. एक मय अक्षर आने पर सारी मेहनत बेकार हो जाती, सारी मेहनत बेकार हो जाती. दोस्तों, 16 आने ये बात सच्ची, बांध लो गांठ पक्की. सफलता जादू की छड़ी नहीं, जो घुमाते हो मिली पक्की. किसने कहा सोई आंखों से देखा सपना हुआ अपना, अजी सोने नहीं देता खुली आंखों में बसा सपना. दिन का चैन रातों की नींद खोना, दिन छोटे लगना, दिन रात अपने ध्येय में ही खोए रहना. मेहनत के लंबे लंबे उतार चढ़ाव, कटीले पथरीले उबड़ खाबड़ रस्तों पर चलने के बुलंद हौसले रखना, हर चुनौती को स्वीकार करना. हाँ, क्योंकि सफलता के मार्ग में कहीं शॉर्टकट नहीं होता, सफलता के मार्ग में कहीं शॉर्टकट नहीं होता, न ही सफलता के रास्ते में कोई कड़ी मेहनत का अल्टरनेटिव होता, न ही सफलता के रास्ते में कड़ी मेहनत का कोई अल्टरनेटिव होता. सफलता की पहली शर्त, सफलता की पहली शर्त, हिम्मत और हौसले की बाजार में न तो कहीं दुकानें होती, इनकी बाजार में तो नहीं कहीं दुकानें होती. ना ये कहीं किराए से मिलती, न उधार मिलती, ना ये कहीं किराए से मिलती, न ये उधार मिलती. ना कोशिशों के कहीं कारखाने या फैक्ट्रियां होती. ये तो आग हरदम सीने में जलाए रखनी होती, ये आग तो हरदम सीने में जलाए रखनी होती. और हाँ, जो ऊंचा वृक्ष बनकर आकाश की ऊंचाइयों छूनी हो, तो जड़ों को जमीन के अंदर गहराई तक गढ़ना पड़ता, जड़ों को जमीन के अंदर गहराई तक गढ़ना पड़ता. सफलता के आकाश को छूना हो तो मेहनत करने के पहले कभी कभी हार को गले लगाना पड़ता. सफलता के आकाश को छूना हो तो मेहनत करके भी कभी कभी पहले हार को गले लगाना पड़ता. दोस्तों, ऐसी कठिन शर्तों चुनौतियों का सामना करने को जो तुम हो हरदम तत्पर, जो तुम हो हरदम तत्पर और तैयार, सफलता तुम्हारे कदमों को चूमने हर पल रहेगी तैयार, सफलता तुम्हारे कदमों को चूमने हर पल रहेगी तैयार, हर पल रहेगी तैयार. खूप सुंदर, खूप छान, मस्त एकदम. आता हे मी मराठीत तिथे लिहिलं ट्रान्सलेशन, ते मी करते. एक मिनिट. श्रीमंती, श्रमांती श्रीमंती म्हणजे श्रमाच्या अंती मिळणारं फळ म्हणजे सक्सेस, अर्थ तोच आहे. 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य, 3 अक्षरी नशीब बनवायला 4 अक्षरी मेहनत रंग आणते, 4 अक्षरी मेहनत रंग आणते. फक्त
एक अक्षरी मी येण्याने सगळ्या मेहनतीवर पाणी फिरते, सगळ्या मेहनतीवर पाणी फिरते. मित्रांनो हो, 100% ही गोष्ट पक्की, लक्षात ठेवा नक्की, लक्षात ठेवा नक्की. सफलता म्हणजे नाही जादूची छडी, सफलता म्हणजे नव्हे जादूची छडी, हात फिरवता लागली हाती. कोण म्हणतं बंद डोळ्यांनी बघितलेले स्वप्न होतात पुरी, कोण म्हणतं बंद डोळ्यांनी बघितलेली स्वप्न होतात पुरी. बाबांनो, झोप येत नाही उघड्या डोळ्यांनी, सारखा उघड्या डोळ्यांनी आखलेली स्वप्न, झोपू देत नाही उघड्या डोळ्यांनी आखलेली स्वप्न. दिवस छोटा वाटणं, दिवस रात्र आपल्या स्वप्नात गुंगलेलं मन, कष्टाचे श्रमाचे लांब लचक उतार चढाव, काटारी दगडी रस्ते, ओबड-दोबड रस्त्यानी वर चालणारी वाट पाहत हिम्मत धगस असावी लागते. प्रत्येक आव्हान पत्करायची इच्छा, मनाची तयारी असावी लागते. हो, कारण सफलतेच्या मार्गावर कुठेही शॉर्टकट नसतं. तसेच सफलतेच्या वाटचालीवर कुठेही कठोर श्रमाला अल्टरनेटिव्ह नसतं. चिकाटी, हिंमत, प्रयत्न, मेहनत कुठे उधार किंवा भाड्याने मिळत नाही. बाजारात याचे कारखाने किंवा फॅक्टरी तर नाहीच नाही. ही हिंमत, चिकट, लगन, धडपड तर सतत आपल्या मनात तेवत ठेवावी लागते, सतत आपल्या मनात तेवत ठेवावी लागते. आणि हो, उंच उंच वृक्ष बनून आकाशाला स्पर्श करायचं असेल, आकाशाला स्पर्श करायची इच्छा असेल, तर जडांना जमिनीत खोल रुजवावं लागतं, जडांना जमिनीत खोल रुजवावं लागतं. यशाच्या आकाशाला स्पर्श करायचं असेल तर कधी कधी परिश्रम करूनही पहिल्यांदा हार पत्करावी लागते, पहिल्यांदा हार पत्करावी लागते. अशा कठीण शर्ती आव्हान स्वीकार करण्यास जर तुम्ही असाल तयार, अशा कठीण शर्ती आव्हानं स्वीकार करण्यास जर तुम्ही असाल तयार, तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालायला तयार. शेवटी सार हात श्रीमंती श्रीमंती म्हणजे सक्सेस, म्हणजेच श्रमचं फळ हाती लागणं, म्हणजेच श्रमाचं फळ हाती लागणं. आणि परत एकदा बोलपट करता खूप खूप शुभेच्छा. आम्ही तर खूप वयस्कर आहोत. रहे ना रहे हम मका करे बोलपट, बन के समा बन के बगा सबा, बागे बहार में बागे बहार में. मराठीत खूप चुकले आहात की फार घाईत केली मी, त्यामुळे बोलतानाही चुकलंय. पण ती ओरिजिनल हाच अर्थ हिंदी कविता श्रमांती श्रम. थँक्यू. काही चुकलं असेल तर मराठी. खूपच सुंदर काकू. आणि मला माहिती हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे आणि हल्लीतच मराठी कविता आणि करायला लागलात, पण त्या सगळ्या व्यतिरिक्त पण की छान कविता लिहिली 5 वेळा ती तुम्ही हिंदी ट्रान्सलेशन करून त्याच्यातून आमच्या सगळ्यांना शिकता येतं की शिकण्यासाठी वय. ते मी सांगते, प्रत्येक कार्यक्रमाला सीखने की कोई उमर नाही होती. जेव्हा तसं आता यांनाही सांगायचंय की सुरू करा, तुम्ही तुमच्या आईला सांगायचंय. मी वयाच्या 72व्या वर्षी करायला सुरुवात केली इथे मुंबईला आल्यावर. त्याच्या आधी बरंच करत होते खूप, पण मग मध्ये अगदी सगळं सुटलं. मग इथे आल्यावर मी परत करायला लागले, मग जोरदार करते आता, म्हणजे मनाला आहे केलं. थँक्यू सर. थँक्यू सो मच. बोलून खूप इन्स्पायर होतात सगळेच. आणि आय होप की 11 तारखेच्या इव्हेंटला तुम्ही दोघं सुद्धा आणि दोघं सुद्धा परफॉर्म कराल. मी स्टोरी टेलिंग करीन त्या दिवशी मराठी. आम्हाला आवडेल बघायला मला. थँक्यू. थँक्यू. पुढचे परफॉर्मर आहेत स्मिताजी. स्मिता यादव जी आहे. ओके, स्मिताजी ऑनलाईन दिसत नाही आहे. हो. मी जरी हेडफोन कनेक्ट करतो.
1 second, please. ठीक आहे, थँक्स. मी आता माझी कविता सादर करतो. ऍक्च्युली मला लेट झालं जॉईन व्हायला, आज मॅच होती. सो ऍक्च्युली ऍज युजल रोजच दरवेळेसच लेट होतं मला इव्हेंटला, अर्धा तास तरी लेट असतोच. तो होप सो हे तुम्ही समजून घ्याल की लेट लतीफ आहेच मी. तर माझ्या आवाज येतोय ना माझा? ओके, ग्रेट. तर माझ्या कवितेची थोडीशी मी प्रस्तावना करतो आणि मग पुढे जाऊन मी कविता चालू करतो. श्रम हा केवळ शरीराचा थकवा नसून तो आत्म्याचा शुद्ध भाव आहे. हातात हत्यार नसूनही श्रमिकाच्या तळ हातावर संपूर्ण विश्व उभा राहतं. श्रमांती श्रीमंती हा प्रवास केवळ संपत्तीचा नाही, तो सन्मान, स्वाभिमान आणि संस्काराचा असतो. ही कविता म्हणजे अशा हजारो श्रमिकांच्या जीवनाचा अर्थ आहे, ज्यांच्या घामाने मातीतून सोनं उमटलंय. यामध्ये प्रेम, मायाचा एक कोमल स्पर्श आहे आणि महान नेत्यांचा इतिहास देखील. ज्यांनी श्रमाला आराधना मानून समाजाच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आणि आजच्या बदलत्या युगात जेव्हा श्रीमंतीचं मोजमाप फक्त पैशाने होतं, तेव्हा ही कविता आठवण करून देते की खरी श्रीमंती ही कष्टाच्या श्वासातून जन्म घेते. तर मी चालू करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्रमाच्या हाताला सोन्याचा स्पर्श. पाय ओले होते, डोळ्यात धुंदी नव्हती, श्रमाचे ओझे होते पण मनात कुंठा नव्हती. पाय ओले होते, डोळ्यात धुंदी नव्हती, श्रमाचे ओझे होते पण मनात कुंठा नव्हती. आईच्या पदराला लपलेले अश्रू आणि बापाच्या मळक्या अंगात लपलेले दिव्य स्वप्न होती. कष्टांची भाकर आणि घामाची आमटी, पण त्या चवेत होती मातीतून उमलणारी ती श्रीमंती. त्या चवेत होती मातीतून उमलणारी ती श्रीमंती. अहो, ना शाळा होती ना इंग्रजी पुस्तकं. ना शाळा होती ना इंग्रजी पुस्तकं, पण अनुभवाने लिहिलेलं होतं त्याने स्वतःचं आयुष्य सुंदर शब्दात असं. दगड फोडणाऱ्या हातांनी बांधली स्वप्नांची इमारत. तेथे ना सोने होते ना चांदी, फक्त माणुसकीची भरभराट. तेथे सोने होते ना चांदी, पाहायला मिळाली तिथे फक्त माणुसकीची भरभराट. एका साध्या कामगाराचं रूप घेतलं जेव्हा जीवन, तेव्हा देशही झुकला त्याच्या त्यागाच्या वंदनात. मग असेच होतात सावरकर, असेच होतात तुळशीदास, बाबासाहेबांचं हे व्रत. श्रमातून उगमवले होते त्यांचे विचार संपन्न पथ. श्रम हेच शिवधनुष्य आणि प्रेम होती त्याची प्रत्यंचा. श्रम हे त्यांचे शिवधनुष्य आणि प्रेम होती त्यांची प्रत्यंचा. त्यातून घडली होती ती श्रीमंती, जी विकत नसे मिळत चांदी आणि सोन्याची हंचा. चांदी आणि सोन्याची ती हंचा. हीच खरी श्रमांती श्रीमंती. थँक्स. खूप खूप छान बोलला. आणि मला एकच गोष्ट जी आठवली ती हीच होती, आता आपण खूप छान जीवन जगतो कुठेतरी, पण या अक्षय, तुझा पुन्हा थोडासा आवाज ब्रेक होतोय. सॉरी, ऐकू येतोय? मध्ये ब्रेक होतोय स्लाइटली, काही शब्द आपला ब्रेक होतो. माझं असं म्हणणं की तुमची कविता ऐकताना मला हे वाटतं की अनेक लोक काम कळलंय, त्याच्यामुळे आपल्या छान आयुष्य. नाही, तुमचा आवाजच काही कळत नाहीये. सॉरी बट तो ब्रेक होत येतोय. आय गेस माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम नसावा. हॅलो, ऐकू येतोय? एक सेकंड, आता ऐकू येतोय? हा, आता येतोय. मी असं म्हणाले की तुमची कविता ऐकताना मला हे आठवलं की आता आपण खूप सोयीस्कर असं जीवन जगतोय,
पण आपल्याला ह्या ज्या सगळ्या सोयी आता काय म्हणतो उपलब्ध आहेत त्याच्यासाठी खूप अनेक लोकांनी घाम गाळलाय. त्यामुळे Right. ती मेहनत आपण कधीच विसरलो नाही पाहिजे आणि कुठलीच गोष्ट बिलकुल ग्रँटेड नाही धरली पाहिजे. सो थँक्यू सो बिलकुल मच. तुमच्या या कवितेने एक छोटीशी आठवण आपल्या सगळ्यांनाच करून दिली त्यासाठी थँक्यू. थँक्यू. शेवटच्या परफॉर्मर कडे आपण वळतोय. खूप छान वाटलं ऍक्च्युली चॅटबॉक्स मध्ये मेसेज वाचला की त्या शुअर नव्हत्या की परफॉर्म करू शकणार नाही शकणार, पण लास्ट मिनिट त्यांनी ठरवलंय. आणि आय थिंक हीच बोलपटची काय म्हणतो एक खरा प्लस पॉइंट आहे हा बोलपटचा, की एकदा आपले परफॉर्मन्स सुरू झाले की सगळ्यांनाच वाटतं की नको आज आपण फक्त ऑडियन्स म्हणून नाही तर आपण पण परफॉर्म केला पाहिजे. सो आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करायला येत आहेत प्रगतीजी. सो वेलकम आणि आम्ही खूप उत्सुक आहोत तुमचा परफॉर्मन्स बघायला आणि ऐकायला. थँक्यू सो मच. आणि फर्स्ट ऑफ ऑल महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. त्याच्यापेक्षा जास्त हॅपी बर्थडे टू शर्वरी अँड केतकी अँड हॅपी बर्थडे टू बोलपट. सो मागच्या वर्षी 1 मेला पण मी इथे होते आणि दिस इज द फर्स्ट बर्थडे ऑफ बोलपट. सो आय एम राईट हिअर अगेन अँड आय एम सो हॅपी. खूप छान वाटतंय. अशीच कधीतरी येते आणि मग मनाच्या सगळ्या भावना येतात की नाही कुठली तरी ते आतला मराठी माणूस जागा होतो आणि ते आज बोल देत यार आज हो जाय. तर जास्त वेळ घेत नाहीये आणि कविता नाही म्हणू शकत, याला स्पोकन वर्ड म्हणतात तसं काहीतरी आहे. शीर्षक आहे गाठोडं. विचारांचं एखादं गाठोडं असतं का तुमच्याकडे, आहे का? नाही म्हणजे जे असे सैर भैर पळत सुटलेले असतात ना, हे पंख फुटून उडायला बघतात, कधीतरी धड पडून खाली पडतात आणि थोडा वेळ जरा शांत बसले ना की मग परत धाव. ह्या सगळ्या विचारांना एका मोठ्या गाठोड्यात कोंबून मेंदूच्या एखाद्या कप्प्यात ठेवता येईल का? कुणाला तरी हे जमलं असेल तर कळवा हा मला. हे शिकायचंय, नेमकं हेच शिकायचंय. कुणीतरी कलाकार म्हणून संबोधित केलं की मान अशी उंच होते आणि मन म्हणतं तुमको भी पता ही क्या है जनाब, भीतर किस लड़ाई को लड़ते आ रहे हैं हम. कलाकार म्हणून मग लगेच हेच लोक कुजबुजतात, लहरी असेल ही बाई नक्कीच. कलाकार असतातच मुळे हे असेच क्रेझी ना. हो हे असं तुम्ही मनोमनी कुजबुजलेलं ना ऐकू येतं मला. कलाकार ना मी आणि आम्ही खरंच हे असेच असतो क्रेझी. एखादी भावना आर्ततेने जाणवणे आणि त्या भावनेला तितक्याच आर्ततेने व्यक्त करता येणे हीच कला ना. मग सगळेच का नाही करू शकत हे? आणि सगळेच का नाही आतलं रडणं एखाद्या चित्रात उतरवतात? विचारांच्या सैराट स्पर्धेची एखादी कविता लिहून निघते. घुसमटलेले अश्रू गाणं का नाही होत? बाळासारखं हसणं अंगाई का नाही होत? कारण हे करायला ना खूप हिंमत लागते. कागदावर कविता लिहायला, विचारांचं चित्र काढायला, सैर भैर पळता पळता थांबून रंगमंचावर नाचायला, गायला, आपल्या कलेद्वारे रडायला, हसायला, रुसायला आणि बोलायला खूप शूर व्हायला लागतं. आणि म्हणायला लागतं आधी स्वतःला आणि मग जगाला, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. भिवून लढणे आणि लढता लढता घाबरून जाणे हीच यात्रा आहे आम्हा सगळ्या कलाकारांची. आणि या लढाईत ना कधी कधी थकायला होते, त्राण जातो मनाचा आणि अंगाचा पण. मग एखादी व्यक्ती शोधत राहतो आम्ही ज्याला विचारांचं गाठोडं बांधता येत असतं. आहे का कोणी असं इथे? आहे का? सांगा ना. कोणीच नाही? असो, ये काम हम खुद ही कर लेंगे जानी, तुम बस अपना ख्याल रखो, प्लीज टेक केअर. थँक्यू. खूप आभार. मला विचारांचं गाठोडं आवडलं आहात कारण विचारांचं गाठोडं तुम्ही तुमच्या कवितेतून आमच्यापर्यंत पोहोचवलंय. सो थँक्यू सो मच. इतक्या छान कार्यक्रम सांगते काकांना 4 ओळी ऐकायच्या आहेत मला. 4 ओळी ऐकायचे काकांना. अजून कोणी आहे ना? एक जण आहे ना? एक जण? ते झालं, संपले.
मग काकाने एक भाग ऐकून दाखवायचे काका. थँक्यू सो मच प्रगतीजी. थँक्यू. ओव्हर टू यू काका. हा सर करा तुम्ही हा. काढा. आजच्या कार्यक्रमाला म्हणजे वर्षभर या कार्यक्रमाला ज्या कवींनी कविता ऐकवल्या आणि आजही ज्या कवींनी कविता ऐकवल्या त्या सर्वांचे मला अभिनंदन करावे वाटते आणि त्याच्यासाठी म्हणून 4 ओळी मी प्रस्तुत करतो. या मंचावर जमले किती कवी, या मंचावर जमले किती कवी, प्रत्येकाची कृती न नवी, काव्यरसाच्या मकरंदाती श्रोतृभृंगा तोषविती किती, श्रोतृभृंगा तोषविती किती, श्रोतृभृंगा तोषविती किती. नमस्कार. थँक्यू. खूप छान कार्यक्रम झालाय. काल आमची जेव्हा फोनवर एक मीटिंग झाली तेव्हा थोडीशी नर्वसनेस होती, पण तेवढीच उत्सुकता सुद्धा होती. आणि आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला, खूप मजा आली. सगळ्यांच्या कविता ऐकताना खूप छान वाटलं आणि नवनवीन गोष्टी मला सुद्धा शिकायला मिळाल्या. शब्द पडलीये त्यामुळे त्यापासून तुझा आवाज ब्रेक होतोय ग. आवाज ब्रेक होतो. काही नाही, फक्त तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांच्या कविता ऐकल्यानंतर माझ्या शब्दकोशात अनेक नवीन शब्दांची काय म्हणतो वाढ झाली आणि बोलपट आणि केतकी शर्वरी तुम्हाला खूप आभार मानायचे. मी मला कन्सिडर केलं आजचा हा कार्यक्रम होस्ट करण्यासाठी, कारण अॅनिव्हर्सरी स्पेशल होतं. खूप महत्वाचा दिवस आहे तुमच्या दोघांसाठी. मी मला दिली त्यासाठी मला तुम्ही व्यवस्थित येत नाहीये. पण अक्षयाला एकदम विदाउट एनी इंटरप्शन ऐकायचं असेल तर 11 तारखेच्या ओपन माईकला या. तिथे ती लाईव्ह होस्ट करणार आहे. तिकडे तिचा आवाज अगदी व्यवस्थित होणार याची आम्ही खात्री घेतोय. तर त्याला एक म्युझिक साठी आम्ही प्राधान्य देतो ह्या ओपन माईक मध्ये. सो आय थिंक जगदीश, प्रगती मॅम तुम्ही म्युझिकचं परफॉर्म करतात तर नक्की 11 तारखेला या. अक्षया विल बी द होस्ट. हा प्रगती मॅम, यू आर सेइंग समथिंग. फॉर्म रोल्ड आउट झालेत का? 11 तारखेसाठी जस्ट आम्ही कालच पोस्टर आणि फॉर्म अपलोड केला आहे. इंस्टावर केलंय, व्हॉट्सअप ग्रुप वरती पण करू आता. आणि आमचं नाव रजिस्टर करून घ्या, आम्ही येऊ दोघं जण. अगदीच खराब. ग्रेट. हा प्रवास पहिला 1 मे म्हणजे लास्ट इयर सुरू झाला आणि इथपर्यंत पोहोचला आणि याच्या पुढेही तुमचं प्रेम असंच आणि एन्करेजमेंट, सपोर्ट सगळं असंच राहील असं मला वाटतंय. त्याबद्दल सगळ्यांचे अनेक अनेक आभार. अक्षय, यू हॅव बीन ब्रिलियंट ऍज अ होस्ट. खूप मजा आली. थँक्यू सो मच फॉर डुईंग. एका मेसेजवर एकदम अक्षरशः केलं. सो रिअली ग्रेटफुल. कारण हा आणखीन मेकिंग इट ऑल द मोर स्पेशल आमच्यासाठी. कारण बोलपट हा प्रयत्न आहे आणि आता तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही करू इच्छितो आणि वेगळे वेगळे उपक्रम आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयात रस असेल तर त्या विषयाशी तुम्हाला म्हणजे त्याने जोडता येईल असा हेतू आहे. आणि अर्थात 11 तारखेचं तरी सांगितलंच आहे, मुक्ती मंच हे वर्षाला आहे. इट्स अ प्लॅटफॉर्म बेसिकली. तिथे आपण तो ओपन माईक करतोय हा. पण म्युझिक स्पेशल जरी असला, म्युझिकला जरी प्राधान्य असेल तर म्युझिक लव्हर्स आणि म्युझिक परफॉर्मर्स हे दोन नाही, त्या सगळ्यांसाठी तो आहे. त्यामुळे तुम्हाला तरी त्यातलं त्यात समजा म्युझिक नसेल परफॉर्म करण्याची इच्छा तर तुम्ही कविता पण सादर करू शकता, स्टोरी टेलिंग करू शकता, कॉमेडी करू शकता. फक्त म्युझिक स्पेशल याच्यासाठी, कारण त्याला ते फोकस किंवा फोर फ्रंट मध्ये आहे याच्यासाठी. सो आय एम शुअर अशी एकही व्यक्ती नसते ज्याला म्युझिक कुठलाही आवडत नाही असं. जॉनरज वेगळे असतील पण म्युझिक सगळ्यांचंच आवडतं एक माध्यम आहे. तो आपण मजा करूया आणि अक्षय इज गोइंग टू म्हणजे मेक शुअर की त्याला आणखीन 4 चांगले मिळाले. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड अँड रिअली एक्साइटेड. पुन्हा एकदा तुम्हाला 24 तारखेचं पण अनाउन्स करूया का शर्वरी? बिफोर तुम्ही काही अनाउन्स करायच्या आधी ऍक्च्युली मला थोडंसं बोलायचं आहे की मी मगाशी आलेल्या कविता सुरुवात केली, कवितेला डायरेक्ट हात घातला. तर मला ऍक्च्युली विश करायचं आहे की प्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि दुसरं
की जी आज 1 वर्ष पूर्ण झालंय बेबीला की बाबा बोलपटला, बोलता बोलता तुमचाही काही इतिहास असेल मागचा 1 वर्षाचा, हा तुमची खरं तर श्रमाती श्रमंती हा तोच विषय होता की, आणि त्यावर तुम्ही जे केलं तुमच्या शुभेच्छा. आणि खूप सुंदर उपक्रम होतात ऑनलाईन, जिथे ज्ञानाची आणि शब्दांची देवाणघेवाण होते, भावनांची देवाणघेवाण आणि प्रेमाची देवाणघेवाण जिथे होते, तोच खरा बोलपट आणि तोच खरा प्लॅटफॉर्म मी म्हणेल, जिथे श्रीमंतीला नव्हे तर श्रमाला किंमत दिली जाते. याला खरी श्रीमंती म्हणतो. खरंच खूप कौतुक. Thank you so much. Thank you so much for always being so kind and supportive. Thank you. So yeah, आपण आणखीन एक इव्हेंट केतकी यू वांट टू मेन्शन? हा, तो 11चा तर लाईव्ह इव्हेंट आहे जो मुक्तिमंचला होतोय, आणि 24 तारखेला एक लहान मुलांसाठी ओपन माईक करायचं ठरवलं, कारण मेचा महिना आहे, मे सुट्टी आहे आणि बरेच लहान मुलं परफॉर्म करत असतात, त्यांना इन्क्लूड करूया बोलपटच्या परिवारामध्ये. सो तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल किंवा तुमच्या स्वतःच्या मुलांना परफॉर्म करायचं, प्लीज आम्हाला सांगा, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. तर एक 15 वर्षापर्यंतच्या मुलांना घेऊ. 8 ते 15 15 वर्ष 8 to 15, 8 ते 15 या वयोगट साधारण असेल. आणि तसे फॉर्म लवकरच आम्ही लवकरच अपलोड करू Insta. मी त्या दिवशी 10 वर्षाची होऊन जाईल. ग्रेट. इनर चाइल्ड पण चालेल आपल्याला, काही Yes, done. If a psychologist is saying that, I'm on for it. हो, तर 24 हा ऑनलाईन असणार आहे आणि 11चा आहे तो ऑफलाईन म्हणजे लाईव्ह इव्हेंट असणार आहे. सो दोन्ही या इव्हेंट्सला या, प्रेक्षक म्हणून या किंवा पार्टिसिपेशन या पद्धतीत तुम्ही 11 तारखेच्या यायला भेटू. हो नक्कीच. थँक्यू सो मच. आणि आता पुन्हा आपण सांगते प्रतिक्रिया असतील, फीडबॅक असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. काही सजेशन्स असतील तर तेही नक्की कळवा. आणि हा रेकॉर्ड झालेलाच आहे, तर लवकरच युट्यूबवर पण उपलब्ध होईल. सो आम्ही लवकरच ते शेअर. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि थँक्यू सो मच. मला काहीतरी बोलायचं होतं सगळे एक्झिट करायच्या आधी, बोलायचंच विसरली. तर पहिले तर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि बोलपटचं 1 वर्ष झालं, तर सगळ्यात आधी तर केतकी आणि शर्वरी या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. कारण आय थिंक मी पहिला जो होता बोलपट तेव्हापासून आतापर्यंत त्या दोघींना बघितलंय, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यामध्ये इथे तिथे पळताना, मेहनत करताना. आणि बोलपट इतकं आज जिथे पण आहे ते मला वाटतं या दोघींचे श्रम तर आहेच, पण यांचं जे मन आहे आणि म्हणजे जे एकदम प्युअर ते दोघे जे सोल आहे, की ते लोक नेहमी सगळ्यांसाठी धावून येतात, मदत करतात. त्यांचं जे प्रेम आहे या मंचासाठी, त्याच्यामुळे हा इतका पुढे आलाय. तर त्या दोघींसाठी बी तर मग बोलपट आज, आणि खूप चांगलं वाटतं की इतकं पुढे गेले की इतके ऑफलाईन इव्हेंट्स आपण करतोय, ऑनलाईन करतोय, तर पुस्तकांचं झालेलं. तर असंच अजून पण करत राहू आपण आणि भेटूया मग 11 तारखेला आणि पुढच्या ऑनलाईनला. थँक्यू सो मच अश्विनी. आमची ही पहिली होस्ट ठरली अश्विनी, जी आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली, पहिला ओपन माईक मी होस्ट केला होता, मग केतकीने होस्ट केला. आणि त्याच्यानंतर जी पहिली आमच्या दोघीं व्यतिरिक्त पहिली होस्ट असेल तर ती अश्विनी होती. सो नवरस ही थीम घेऊन आपण भेटलो होतो, तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल. सो थँक्यू सो मच अश्विनी. तुझा नेम यू बीन ऑलवेज व्हेरी स्वीट अँड सपोर्टिव्ह. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. छान झाला कार्यक्रम.